पुढची बातमी आहे हिंगोलीतून लाडकी बहिणी योजनेसंदर्भात। लाडकी बहिणी योजनेचा हप्ता बंद झाल्यामुळे महिला चांगल्याच आक्रमक झाल्यात। निवडणुकांनंतर सरकारची बहीण दोडकी झाली का असा सवाल विचारत पाचही तालुक्यातील बहिणीच्या शेकडो संदर्भात महिलांनी ज्या काही जिल्हाधिकारी बातम्या कार्यालयावर सातत्यानं धरणे समोर येत आंदोलन आहेत, तर लाडक्या बहिणीला जानेवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी 3,000 रुपये जमा झालेले आहेत, तर काही ठिकाणी 1,500 रुपये जमा झालेले आहेत आणि काही ठिकाणी काहीच जमा झालेलं नाही। ई केवायसीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे आणि या संदर्भात सरकारकडून दिलं गेलेलं स्पष्टीकरण, सातत्यानं या बाबतीत येणाऱ्या बातम्या आणि या सगळ्यांचा गोंधळ आता निर्माण झालेला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे राज्यातील या लाडक्या बहिणीच्या संदर्भात? सरकारने लाडक्या बहिणींना फसवलेलं आहे का, की सरकारकडून लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे का, किंवा सरकारचं हे काही षडयंत्र आहे का? माध्यमांना हाताशी धरून सरकार काही गोरगरिबांना, लाडक्या बहिणींना, गावखेड्यातील अशिक्षित अडाणी महिलांना फसवत आहे का? याबाबतची सर्व माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, लाडकी बहीण योजना जी काय आहे, तर सरकारची ही एक स्वार्थी योजना आहे, की सरकारकडून आदित्य ठाकरे वारंवार सांगत जरी असल्या की आमच्या बहिणींना, भगिनींना या योजनेमुळे प्रत्यक्ष फायदा झाला, त्यांच्या हातात पैसा खेळायला लागला, त्यांचं असं झालं तसं झालं, हे सरकारकडून दावे केले जात असताना हे सगळे दावे खोटे आहेत। याच्यामध्ये काही भक्तांना राग येऊ शकतो, मात्र ही सगळी भलावण आणि भुलावण आहे। एकीकडे सरकारने रोजगार हमी योजना बंद केलेली आहे, मजुरांच्या हाताला काम नाही आणि अशातच लाडक्या बहिणींनी या योजनेमुळे सगळ्यात जास्त आमच्या महिला वर्गांचे हाल झालेले आहेत। तर ऑगस्ट 2024 मध्ये ज्यावेळेस पहिला टप्पा जमा झाला, तर त्यावेळेस विनाकारण गरज नसताना चालू खाती ही बंद करण्यात आली, होल्ड, ड्रॉरमॅट आणि स्टॉप ठेवण्यात आली आणि त्याच्यासाठी केवायसी साठी या सगळ्या महिलांना रांगा लावायला भाग पाडलं। दुसरीकडे एखाद्या महिलेनं जर स्टेट बँकेचा खाते क्रमांक दिला असेल, तर त्या खात्यात तिचे पैसेच आले नाही आणि ते पैसे नेमके कुठं गेले हे चेक करण्यासाठी पोस्टाची बँक, एअरटेल पेमेंट बँक, फिनो केअर, इक्विटास, इक्विफॅक्स, स्पंदना फायनान्स, ग्रामीण कुट्टा ह्या सगळ्या कंपन्या, बँका चालून झाल्या। गरज नसताना त्या ठिकाणी सुद्धा केवायसी केल्या गेल्या आणि याच्यामध्ये बऱ्याच 50% जास्त महिलांची एनर्जी वाया गेली, 15-15 दिवस वाया गेले। त्यावेळेस निंदाचा हंगाम शेतीचा सुरू होता आणि घरात आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ज्या काही कुरुड्या, खारुड्या, वाळवणं, डाळी, साळी, लोणचं याला बुरा आला, जाळं झालं आणि या 1,500 रुपयासाठी फार मोठं नुकसान या लाडक्या बहिणीचं त्यावेळेस झालं। त्याच्यानंतर वारंवार सातत्यानं एखाद्या बँकेत डीबीटी सुरू असताना, स्टेट बँकेकडे डीबीटी सुरू असताना अचानक पैसे ते एअरटेल पेमेंट बँकेकडे किंवा पोस्ट पेमेंट बँकेकडे, किंवा गरज नसताना बऱ्याच महिलांना एका बँकेचं खातं असताना, त्याला आधार लिंक असताना खाजगी बँकांमध्ये सुद्धा बऱ्याचदा पैसे गेले आणि विनाकारण या महिलांनी 200-200, 400-400 रुपये घालून विनाकारण खाते काढले गेले। आधीच जनधन योजनेअंतर्गत, त्याच्यानंतर वित्तीय समावेशन कार्यक्रमाअंतर्गत 2010 पासून राशनच्या सबसिडीसाठीच वेगळे 2013 मध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची खाती काढली असताना भरमसाठ डोईजड खाती या महिलांची झालेली आहेत आणि त्या खात्यातून मिनिमम बॅलन्स चार्जेस म्हणजे मायनस मध्ये सगळी ही खाती चाललेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये भीक नको पण कुत्रावर अशी स्थिती झालेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा आता नोव्हेंबर पासून म्हणजे 18 सप्टेंबरला आधी सरकारकडून घोषणा करण्यात आली की ई केवायसी करा। ई केवायसी करून सरकारला काही साध्य करायचं नव्हतं। 15,000 पुरुषांच्या खात्याला जे काही पैसे गेलेले आहेत, तर ती सरकारची चूक आहे, कुठल्याही लाभार्थ्याची चूक नाही। कारण तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरत असताना मोबाईलमध्ये 1760 ऍप्लिकेशन आहेत आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून साधी जरी आपण एखाद्या स्पेलिंगची जरी चूक केली तर ते ऍप्लिकेशन स्वीकारत नाही, वेगवेगळ्या बँकांचे सॉफ्टवेअर स्वीकारत नाहीत, जेंडर जरी आपण चुकीचं हे केलं तर ते स्वीकारत नाही। मग सरकारच्या सॉफ्टवेअरमध्येच हा दोष का ठेवण्यात आला, त्याचं व्हॅलिडेशन त्याच वेळेस का करण्यात आलं नाही, त्याची पडताळणी का करण्यात आली नाही? त्या सरकारच्या सिस्टमचा दोष असताना त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मात्र याचं खापर त्या लाभार्थ्यावर फोडून ई केवायसीचा फतवा काढला गेला आणि ई केवायसीच्या माध्यमातून काहीच सिद्धता झालेली नाही। फक्त महिलांचा आधार क्रमांक टाकायला लावला,
त्याचा OTP आला का नाही त्याची पडताळणी केली आणि त्याच्या खाली कॅप्चा कोड टाकून 2 प्रश्न विचारण्यात आले की जे गोंधळात टाकणारे होते होय आणि नाही हे पर्याय सिलेक्ट करायचे होते. बऱ्याच महिलांना ते समजलं नाही. MPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळणार नाही असा तो गोंधळात टाकणारा तो प्रश्न होता की तुमच्या कुटुंबामध्ये 2-3 वाक्य, कारण सरकारच्या GR ची परिपत्रकाची भाषा सामान्य माणसाला कळत नाही ही वास्तविकता आहे. सरकार सांगतं की तुम्ही पीक पाहणीची नोंदणी करा शेतात जाऊन आणि ते सर्व्हरच चालत नाही. गोल गोल चक्र फिरता आणि तिकडे बैल खुट्याला बांधलेले असतात. ही वास्तविकता आहे, ही परिस्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचाही हप्ता मिळाला नाही, डिसेंबरचाही मिळाला नाही. तो 4 डिसेंबर पासून सुरू होईल असं सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर 21 डिसेंबरचं कारण सांगण्यात आलं की निवडणुका आहेत. त्याच्यानंतर 31 डिसेंबरला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. 13 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी पैसे जमा होतील असं सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र 13 जानेवारीला जवळपास 80% महिलांच्या खात्याला पैसे जमा नाही झाले. फक्त 10-20% महिलांच्याच खात्याला जमा झाले. ज्यांना भेटले त्यांचं भलं. बाकीचे मग वेगवेगळ्या देवाला साकडं घालत आहेत, कारण सरकारला साकडं घालून काही फायदा होणार नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये ही सगळी कुचंबाना सुरू आहे. भंडाऱ्यामध्ये काल परवा महिला रस्त्यावर उतरल्या, आता हिंगोलीमध्ये रस्त्यावर महिला उतरल्या, उद्या वाशिममध्ये सुद्धा महिला रस्त्यावर उतरतील, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर महिला उतरतील. सरकारचं काही याच्यातून आडणार नाही. मात्र सरकारनं सगळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज केलेली आहे. मात्र या माध्यमातून सरकारनं या महिलांचा, लाडक्या बहिणींचा विश्वासघात करण्याचा कुटील डाव रचलेला आहे. ई-केवायसी नसल्यामुळे 60 लाख महिलांचा ई-केवायसी होऊ शकले नाही, त्यांचं अनुदान रोखलं जाणार आहे. आणि इकडं चुकीचे पर्याय निवडले म्हणून त्याच्यावर तक्रार करण्याची कुठली सुविधा नाही. कस्टमर केअरचा जो काही नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर, तो नंबर लागत नाही आणि त्या पोर्टलवर लॉग इन होत नाही. ही जाणीवपूर्वक खोडसाळपणे केलेले आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.